तर ह्यो आणि काय विषय तर इथं कुठं झाले भांडणं, चला बघा काय झाले. तर नमस्कार मित्रांनो, अरे 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 कॅमेरा आला, मी आलोच नाही, थांबायला जरा बरोबर कर द्या, आता बरोबर झालं. तर नमस्कार मित्रांनो, जय बाळू मामा, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज जरा बहिणीनं उठवलं म्हणून लवकर उठलो, कारण तिला जायचं तो सोडायला. मग लगेच तिथूनच आलो आवरून मस्तपैकी दर्शनदादाच्या घरात. दर्शनदादाच्या घरात एंटर केल्या केल्या मला दिसली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि त्या साईडला होता विठुरायाचा पोस्टर. ते बघून मन प्रसन्न झालं. त्यांचं बी आज सकाळी सकाळी दर्शन झालं आणि मस्तपैकी दर्शनदादाने कॅब बुक केली ती, म्हणून कॅबमधनं आम्ही चाललेलो लोकेशनवर जायचं कारण आज दर्शनदादा त्यांच्या क्लायंटचा होता शूट, म्हणून कॅबनं आम्हाला सोडलं. आणि भूक लागलेली त्यानं म्हणून जरा कॉफी त्यानं प्यायला थांबलो. कॉफी पिल्याने बघा, ओनर असावं तर असा असावा, चहा प्यायला बी वेळ नाही, चहा पिता पिता बी क्लायंटचा कॉल उचलायला लागते. आणि मस्तपैकी आम्ही पोचलो लोकेशनवर. मी तर जरा बाहेर फिरूनच जरा नजारा घालतो, तिथला कंटाळा आलता लय मला. आणि आम्ही आलतो SRG रिअल्टर्सला, तिथं शूट होता त्यांच्या क्लायंटचा. बघा दर्शनदादाची मेहनत ह्याच्या मागं लय आहे भावांनो. बघा काय बी म्हणा, आज शूटला लय मजा आलती मला, कारण हे बघा असं भयंकर गोष्टी केल्यात. आणि घड्याळात वाजला 1 आणि आम्ही अजून एकच शूट करालतो आणि दर्शनदादा दाखवालता त्याचं इंस्टाग्राम पेज. तर भावाला बी आपल्या सपोर्ट करा, मी त्याची ID खाली मेन्शन करतो. हे बघा असं भयंकर डाकू बनवलेलं आहेत आम्ही शूटसाठी. बघा मला बी बघा, मी बी तोंडाला रुमाल बांधून आत बसलेलो डिक्कीमध्ये. बघा आपला बी असा रोल आलता हो मस्तपैकी लय. बघा तवर आम्ही आलो पार्किंगमध्ये आणि पार्किंगमध्ये वरडायला लागले असं मास्क तेन घालून शूट करायला अलाउड नाही. बाकीचं पुढच्या पार्टमध्ये बघा तुम्ही भावांनो.